वारंवार, काय त्यांचा महिमा वानू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले, यमधर्म वास पाहे नित्यकाळ, यमधर्म वास पाहे नित्यकाळ. म्हणे धन्य वेळ भेटती ते, ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले, निळा म्हणे सर्व भाग्य चुजविती, निळा म्हणे सर्व भाग्य चुजविती. रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, पावलो सांभाळा उतरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. पाहे पाधोजेचे चिरगू, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित. मसी पत्रते केवढे, रावो चालवे आपल्या पाडे. तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित. बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपल्या वृदा. तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. काय त्यांचा महिमा वानू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला हरिभक्तांचा महिमा सांगणारा असा हा अभंग आहे. हे जे संत पंचायतन आहेत, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय, तुकोबाराय आणि निळोबाराय
तसं निळोबारांचे अभंग, निळोबारांच्या गवळणी, निळोबारांनी लिहिलेलं जे साहित्य आहे तसं इतकं लोकांना अजून परिचित नाही आहे. पण तसा अधिकार निळोबारांचा हा फार मोठा आहे. माऊली म्हटलं की ज्ञान, नामदेवराय म्हटलं की भक्ती, नाथराय म्हटलं की शांती, तुकोबाराय म्हटलं की विरक्ती आणि निळोबाराय म्हटलं की गुरुभक्ती. विठ्ठल निळोबारांची गुरुभक्ती एवढी श्रेष्ठ, जगद्गुरु तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यापैकी निळोबाराय एक. आणि निळोबारायला मनोमन अशी इच्छा झाली की आपण तुकोबारायांकडून अनुग्रह घ्यावा, गुरुमंत्र आपण तुकोबारायांकडून घ्यावा, तुकोबारायांकडून आपण अनुग्रह घ्यावा ही मनोमन इच्छा झाली. आणि एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या समोर निळोबारायांनी आपली इच्छा प्रकट केली. म्हणले, महाराज, बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा आहे की आपला गुरुमंत्र घ्यावा, आपल्याकडून अनुग्रह घ्यावा. माझ्यासारखा जर महाराज असता काय केला असता? अनुग्रह घेण्यासाठी एखादे शिष्य तयार आहेत म्हटल्यानंतर माझ्यासारखा जर माणूस असता तर लगेच म्हणला असता, लगेच या, पुन्हा वेळ नाही मला. नाही, साहजिकच आहे ना. पण आमचे जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबाराय म्हणाले निळोबारायला, म्हटले, निळोबाराय देऊ की अनुग्रह? देऊ म्हणले, एवढे काय घाई, देऊ अनुग्रह. अनुग्रह देऊ असं म्हटल्यानंतर निळोबारायला आनंद झाला. अनुग्रह देऊ असं तुकोबाराय म्हटले म्हणजे नक्की जगद्गुरु तुकोबाराय माझा अंगीकार करणार ही खात्री झाली निळोबारायना. आणि निळोबाराय काही काळ लोटल्यानंतर असं निळोबारायला वाटलं की म्हणजे 4-6 महिने झाले, काही काळ लोटला, कदाचित स्मरणातून गेला असेल, आपण सांगावं, स्मरण द्यावं तुकोबारायांना. पुन्हा आणखीन काही दिवसांनी पुन्हा स्मरण दिलं आणि स्मरण दिल्यानंतर सांगितलं की म्हणले, महाराज, आणि मी 5-6 महिन्यापूर्वी तुमच्यासमोर मी इच्छा व्यक्त केली होती आणि आपल्याकडून अनुग्रह घ्यायचा आहे मला, आणि मी इच्छा तुमच्यासमोर प्रकट केल्यानंतर आपण अनुग्रह देतो असं म्हणाला. मला आनंद झाला. 5-6 महिने निघून गेले. कधी अनुग्रह देणार महाराज? अनुग्रह कधी देणार असं म्हटल्यानंतर पुन्हा तुकोबाराय म्हणाले, देऊ की म्हणले अनुग्रह, देऊ, थांब, देऊ देऊ असं म्हटल्यानंतर पुन्हा अजून निळोबाराय शांत झाले. आणि पुन्हा असेच काही दिवस निघून गेले. निघून गेल्यानंतर निळोबाराय बेचैन झाले. चैन पडेना निळोबारायांना. म्हणजे कधी कधी तुकोबारायांकडून अनुग्रह घेऊ, कधी कधी गुरुमंत्र घेऊ, चैन पडेना. म्हणून पुन्हा काही कालावधी गेल्यानंतर, पुन्हा काही दिवस गेल्यानंतर परत जाऊन निळोबारायांनी तुकोबारायांना विनंती केली. म्हणले, महाराज, 2 वेळेस मी भेटलो आपल्याला, 2 वेळेस अनुग्रहाविषयी विनंती केली, आपण देतो म्हणालात, पण बराच काळ लोटून गेला, मी बेचैन झालो. मला वाटायला लागलं की आपण लवकरात लवकर मला अनुग्रह द्यावा. तुकोबाराय म्हटले, अरे एवढी चिंता करण्याचं काय कारण आहे? अनुग्रह देतो म्हटलं ना. नाही, पण कधी कधी देणार? काळजी करू नका, तुम्हाला अनुग्रह दिल्याशिवाय मी जात नाही. काळजी करू नका, तुम्हाला अनुग्रह दिल्याशिवाय मी जात नाही असं म्हटल्यानंतर आता निळोबाराय अगदी बिनधास्त झाले. निळोबारायला वाटलं काही हरकत नाही, आता तुकोबारायांनी इतकं आश्वस्त आपल्याला केलंय तर काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि कर्मधर्म संयोगानं एके दिवशी निळोबारायांच्या कानावर ही बातमी गेली की तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबारायांनी सदैव वैकुंठ गमन केलं. निळोबाराच्या दुःखाला पारावर राहिला नाही. मला अनुग्रह देतो म्हणाले, मला दिल्याशिवाय जात नाही असं म्हणाले, आणि मला सोडून कसा काय गेले. निळोबारायांनी तुकोबारायांसाठी 42 दिवस उपोषण केलं.
42 दिवस उपोषण. आजकालचं नव्हतं ते, नाही का. 42 दिवस कडक उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर शेवटी आता प्राण जायची वेळ. शेवटी देव स्वतः येऊन निळोबाऱ्यांच्या समोर उभा टाकले. देव स्वतः येऊन निळोबाऱ्यांच्या समोर उभा टाकले आणि उभा टाकून म्हणले निळोबाराय, उघडा डोळे, मी आलोय. उघडा डोळे, मी आलोय असं म्हटल्यानंतर काय वाटलं असेल हो निळोबाऱ्यांना? काय वाटलं असेल? कोण 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 आले वाटलं असेल? जगद्गुरु तुकोबाराय आले असंच वाटलं असेल. आनंद वाटला निळोबाऱ्यांना आणि निळोबाऱ्यांनी डोळे उघडले. पाहतात तर काय, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर उभा टाकलेला. पांडुरंग परमात्मा समोर उभा टाकलेला. आनंद वाटायला पाहिजे निळोबाऱ्यांना, आनंद वाटायला पाहिजे. निळोबाऱ्यांनी म्हटलं, तुझं लागी येथे बोलाविले कोणी आणि प्रार्थिले वाचवणे आलासी का? देवा, इथं तुला कोण बोलावलंय? नाही का, आम्ही तुला बोलवलंय का? अरे आम्ही प्रार्थना केल्यानंतर मग तू यावं. आलं का? आम्ही प्रार्थनाच केलं नाही, तुला बोलावलंच नाही आम्ही, तू कशासाठी आलास? तरी देव म्हणाले, अहो असं काय करता नाही, उठा दर्शन घ्या. उठा दर्शन घ्या असं म्हटल्यानंतर देवाला तर वाटलं की असं निळोबाराय असं बोलत असतील, नाही का. म्हणले असं काय करता, उठा या, मी आलोय, दर्शन घ्या. दर्शन घ्या, उठा असं म्हटल्यानंतर निळोबाराय म्हटले, नवोळा खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवोळा खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही तुका याचा धावा करीत से, 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 निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा. तुका याचा धावा करीत से, 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 निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, तुका याचा धावा करीत से, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, तुका याचा धावा करीत से, तुका याचा धावा करीत से, निळा मने आम्ही नवळ खोजी देवा, तुका याचा धावा करीत से, तुका याचा धावा करीत से. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. निळोबाराय म्हणाले, म्हणले देवा आम्ही तुला ओळखत नाही. म्हणले आम्ही तुला ओळखत नाही कारण आम्ही तुकोबाऱ्यांचा धावा करतो. आम्ही तुकोबाऱ्यांचा धावा करतो, आम्ही तुम्हाला ओळखत नाही.
असं म्हटल्यानंतर देवाचा नाईलाज झाला. भगवंत निघून गेले आणि पुन्हा तुकोबरा निळोबाऱ्या डोळे झाकून बसले. ध्यानस्थ डोळे झाकून बसले आणि तुकोबारायला यावं लागलं. तुकोबराय आले जगद्गुरु तुकोबा. दिलंच होतं वचन की तुला अनुग्रह दिल्याशिवाय जात नाही म्हणून, नाही का. 3 वेळेस तुकोबराय आले वैकुंठाहून. 3 वेळेस. एकदा निळोबारायसाठी, एकदा आपली मुलगी भागीरथीसाठी आणि एकदा संतांची महाराजांसाठी निळोबाराय आले. त्यांना संताजी महाराजांना सुद्धा म्हटलं होतं की नाही मी 2 मुठ माती तुला टाकेन. आणि ती किती हे केलं तर पुन्हा वरी यायला लागले. आणि तुकोबराय नेऊन माती टाकल्यानंतरच मग ते आत गेले. नंतर मान एवढी वर यायची. किती वरी माती टाकली की मान एवढी वर राहायची, नाही का. 3 वेळेस आले. 3 वेळेस निळोबारायांसाठी जगद्गुरु तुकोबाराय परत आले. आणि आल्यानंतर तुकोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर आता मात्र लक्षात आलं निळोबारायांच्या की माझे तुकोबाराय आले, माझे तुकोबाराय. हे बघा कसं असतं, लेकराला आईचा स्पर्श कळतो आणि चुलतीचाही कळतो. बरोबर आहे का नाही. आईचाही स्पर्श करतो. बघा तुम्ही, पाळण्यात जर लेकरू रडायला लागलं आणि आई जर कुठे गेलेली असेल पाणी वगैरे आणण्यासाठी आणि चुलतीनं घेऊन जरी मांडीवर घेऊन हलवलं तरी ते रडतं. आणि आई येते तेवढ्यातून. आणि आई आल्यानंतर आईनं मांडीवर घेतल्याबरोबर ते शांत होतं. मग चुलती बसत नाही गप्प. चुलती लगेच म्हणते का रे, मी टोचलालते तुला, नाही का. तू टोचत नव्हतीस पण त्या लेकराला आईचा स्पर्श कळतो. तसं निळोबारायांना तुकोबारायांचा स्पर्श कळाला. माझी आई येईल, नाही का. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी देवोनी प्रसाद केले सुखी, नाही का. शेवटी तुकोबाराय आले आणि निळोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि गुरुमंत्र दिला. गंमत अशी झाली बघा, गंमत अशी झाली. निळोबारायांसाठी तुकोबाराय वैकुंठाहून आले ही बातमी पसरण्याऐवजी निळोबारायांनी तुकोबारायांसाठी देवाला हाकलून दिलं ही बातमी पसरली, नाही का. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, विठ्ठल विठ्ठल नेहमी एक गोष्ट लक्षात तुम्ही, पॉझिटिव्ह बातमी पसरत नसते लवकर जेवढी नेगेटिव्ह पसरते ती, नाही का. आता जगद्गुरु तुकोबाराय निळोबारायांसाठी आले वैकुंठाहून. खरं तर बातमी अशी पसरायची, पण निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांसाठी देवाला हाकलून दिलं ही बातमी पसरली. आणि पसरल्यानंतर मग आता जिकडं तिकडं चर्चा सुरू झाली की कसं काय बाबा, देवासाठी माणूस एवढं रात्रंदिवस धडपड करत असतो आणि निळोबारायांनी तुकोबारायांसाठी देवाला हाकलून दिलं. ही बातमी पसरल्यानंतर 4-4 लोक गेले आणि जाऊन विचारलं तुकोबारायला. म्हणले महाराज, निळोबारायला विचारलं, म्हणले महाराज, आणि तुम्ही तुकोबारायांसाठी देवाला हाकलून दिलं, प्रत्यक्ष देव समोर येऊन उभा टाकले तर देवाला तुम्ही हाकलून दिलं? ते म्हणले हो, कारण मला जगद्गुरु तुकोबारायांसाठी मी इथं बसलो होतो, मला त्यांचा अनुग्रह घ्यायचा होता, मी त्यांची प्रार्थना करत होतो, पण भगवंत आले. शेवटी मला तुकोबारायांसाठी मी इथं बसलेला असल्यामुळं मी देवाला पाठवून दिलं. म्हणलं कशाला बाबा, तुला काय मी प्रार्थना केली नाही, काही नाही, कशाला पाठवून दिलं? म्हणले नाही नाही, हे झालं, हे सगळं मान्य आहे मला, पण जगद्गुरु तुकोबारायांसाठी म्हणजे भक्तांसाठी तुम्ही देवाला हाकलून दिलं, एवढा भक्ताचा महिमा काय आहे, नाही का. भक्तासाठी तुम्ही देवाला हाकलून दिलं, एवढा भक्ताचा महिमा काय आहे असं निळोबारायला विचारल्यानंतर
निळोबाराने उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चाली. काय त्यांचा महिमा वानू वारंवार, 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 हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त भूमंडळी, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. तुकोबारायला निळोबारायने उत्तर दिलं लोकांना की तुकोबारायांसाठी भक्तांसाठी तुम्ही देवाला हाकलून दिलं, एवढा भक्ताचा महिमा काय आहे असं म्हटल्यानंतर निळोबाराय म्हणाले काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. त्यांचा महिमा काय वर्णन करू म्हटले, काय वर्णन करू, कारण भक्तांचा महिमा संतांचा महिमा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. माऊली म्हणतात ही दिठी जयावरी झळके की हा माथा पद्म करू पारुके, तो जीवची परी तुके महेशसी, एवढे जिये महिमेची करणे, ते वाचा बळे वाणू मिकवणे, का सूर्याच्या अंगी उठणे लागत असे. ही दिठी जयावरी झळके, ही कृपादृष्टी ज्याच्यावर पडल्याबरोबर किंवा की हा पद्म करू माता पारुके किंवा हा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर तो जीवची परी तुके महेशशी, तो जीवच आहे, पण संतांची कृपादृष्टी पडल्याबरोबर हात मस्तकावर ठेवल्याबरोबर संतांनी तो जीव आहे, पण त्याची तुलना शिवाबरोबर होते. एवढे जी महिमेची करणे, ज्यांचा महिमा एवढा आहे ते वाचा बळे वाणू मिकवणे. ते कोणत्या वाचेनं वर्णन करू म्हणतात मी, वाचा तिथं काही उपयोगाची शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही ते, हा संताचा महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, हा संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, हा शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकेचे काम नाही येते. संतांचा महिमाच एवढा कठीण आहे, इतका दुर्गम आहे की तिथं शब्दाचं काम नाही, शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. शब्द अपुरे पडतात, तिथं शब्द अपुरे पडतात नाही का. माऊलीने एका ठिकाणी सुंदर दृष्टांत दिला. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवीजे चरणी हेची भले.
म्हणले आपण संतांचं वर्णन करायलाही गेलो, संतांची स्तुती करायला गेलो तर ती कसं होईल म्हणले, 15.5 रजतवनी नाही का, 15.5 म्हणजे सोन्याला म्हणतात, 15.5 रजतवनी. संतांची जर आपण स्तुती करायला गेलो तर ते कसं होईल, सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं. 15.5 रजतवनी. संतांची स्तुती करायलाच गेलो आपण शब्दाने तर सोन्याला चांदीचा महिमा मुलामा दिल्यासारखं नाही का, तैसी स्तुतीची बोलणी. मग काय करावं, उगाची माथा ठेवीची चरणी हेची भले, गुपचूप पाया पडाव. असला कुठं महाराज राहतोय का, काय म्हणणे, गुपचूप पाया पडा हो का नाही. उगाची माथा ठेवीचे चरणी हेची भले, बस उग पायावर डोकं ठेवावं. आपण शब्दामध्ये संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. एका ठिकाणी असंच कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक गृहस्थ पाया पडायला आले आणि शेवटी पाया पडायला आले. शेवटी येणारी थोडी भीतीच वाटते कधी कधी नाही का. शेवटी पाया पडायला आले आणि पाया पडल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर म्हणले महाराज कीर्तन ऐकलं बरं वाटलं म्हणलं, पण महाराज एक विचारू का म्हणलं. म्हणलं विचार भाऊ. नाही राग तर येणार नाही. म्हणलं असं काही नाही, माणसं काही विचारतात काय त्याच्यामध्ये रागायचं काय, रागायचं काय, विचार म्हण. नाही इकडलं तिकडलं बरंच चांगलं सांगत होतो, विचारसागर, पंचदशी, विवेक सिंधू हे सगळं सांगलं होतं. इतकं ज्ञान जर तुम्हाला आहे, एवढं तुम्ही सगळं सांगत होतो, सांगा बरं या झाडाला पानं किती आहेत. एवढं ज्ञान आहे, आता एवढं सगळं कीर्तनात मोठं 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 बोलत होता. सांगा या झाडाला पानं किती आहेत म्हणे. सांगा झाडाला पानं किती आहेत म्हटल्यानंतर मी म्हणलं 1,30,310. 1,30,310 असं म्हटल्याबरोबर कपाळाला आट्या आणलं आणि कपाळाला आट्या आणून म्हटलं 1,30,310. शाबास. मी म्हणलं शाबास म्हणायला काय झालं म्हणलं. नाही 1,30,310 कशावरून कशावरून. मी म्हणलं माझं खोटं वाटत असलं तर तू मोजून बघ. तुला जर माझं खोटं वाटत असेल तर तू मोजून बघ. तू मोजून बघ म्हणल्यानंतर मग म्हणा जाऊ द्या असतील असतील असतील. झाडाची पानं मोजता येत नाहीत, डोक्याची केस मोजता येत नाहीत, आकाशातल्या चांदण्या मोजता येत नाहीत. तसं संतांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही नाही का. कबीरदास महाराज म्हणाले सब धरती कागज करू, लेखनी सब बनलाय, 7 समुद्र की मसी करू तो गुरगुण लिखा न जाय. नाही का. सगळ्या धरतीचा जरी कागद केलं, सगळ्या वनाची जरी लेखणी केली आणि 7 समुद्राची जरी शाई केली तरी गुरुचं गुण लिहिता येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज इथं गुरुचं चाललं नाही, भक्ताचं चाललंय. हरिभक्त थोर भूमंडळी, गुरुचं चाललं नाही. लक्षात लक्षात ठेवा, शिष्याच्या सापेक्ष गुरु. नाही तर कोणताही गुरु अभक्त नसतो, भक्तच असतो. आणि कोणताही भक्त लघु नसतो, गुरुच असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. निळोबाराय म्हणतात काय वर्णन करावं म्हणले संतांचा महिमा, काय त्यांचा महिमा वारंवार काय वर्णन करू म्हणले. संतांचा महिमा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. पण लोक म्हणले महाराज शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, पण वर्णन केल्याशिवाय आम्हाला कळणारही नाही ना, नाही का. शब्दामध्ये वर्णन करता येत नाही पण वर्णन केल्याशिवाय कळणार नाही. मग निळोबारा म्हणले ठीक आहे काही हरकत नाही म्हणले. वारंवार वर्णन करता येत नाही पण आता एकदा करतोस तुम्ही विचारता हो का नाही. म्हणले सांगा काय आहे. निळोबारा म्हणतात हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर.
वारंवार काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वारंवार काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वारंवार काय त्यांचा महिमा हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी ज्यांची भेटीते ज्यांची भेटीते अंत ब्रह्मदिका ज्यांची भेटीते ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका ज्यांची भेटीचे काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी नाही का निळोबाराय सांगतात त्यांचा महिमा वारंवार शब्दामध्ये वर्णन करता येत नाही पण तुम्ही वर्णन केल्याशिवाय कळत नाही वर्णन करात असं म्हणता तर निळोबाराय म्हणतात हरिभक्त थोर भूमंडळी नाही का या भूमंडळावर हरिभक्त थोर आहेत नाही का हरिभक्त थोर भूमंडळी या भूमंडळावर हरिभक्त थोर आहेत नाही का एक व्यवहार सांगतो व्यवहार एखादा गावातलाच गृहस्थ आपल्याकडे काहीतरी घरात काहीतरी मोठी सतरंजी वगैरे काहीतरी मागायला येतो म्हणले असं असं आमच्यात कार्यक्रम आहेत आणि उद्या पाहुणे येणार आहेत आणि तुमच्याकडे मोठी सतरंजी आहे वाटतं की 12x16 मला कळत नाही उगा अंदाज सांगायला लागलं ते म्हणले आहे की हां मग तेवढी सतरंजी द्यावं नाही होय पण दादा नाहीत घरी म्हणले दादा नाहीत आणि तुम्ही आहेत की म्हणले तसं नाही दादाला विचारल्याशिवाय देता येत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं का घरात थोर कोण दादा नाही का मग काही शेती अधिकारी कृषी अधिकारी आले गावात असं गावात तुमच्या असं योजनेचं असं चालू आहे आणि तुमच्या गावामध्ये अशी योजना करावं म्हणतोय असं 5-25 माणसं ओट्यावर जमलेले होते कारण गाव म्हणलं की ओटा असतोच ना असतं आणि तिथं सहसा माणसं बसलेली असतातच नाही का गाव तिथे पिंपळ तिथे पारावर स्वार आणि तिथे देशाचा कारभार सगळं राजकारण तिथं चालू असतं सगळं लक्षात तुम्हाला सांगू का बातम्या ऐकायची गरजच नाही लॉकडाऊन झालं का कोविडचे केसेस किती तिथं सगळं कळतं आता फक्त ते कॉन्क्रीट आहे का नाही हे गोष्ट निराळी लक्षात तर तिथं बसलेलेच होते मग ते म्हणले नाही चांगले आहे बघा योजना चांगली आहे मग काय म्हणता काय करायचं का अशी योजना ठरलेली आहे नाही ते सगळं खरं आहे पण ते सरपंच गावाला गेले सरपंचाला विचारावं लागतं गावात थोर सरपंच तालुक्यात थोर आता पुढचं माहितीच आहे की हरिभक्त भूमंडळामध्ये थोर कशावरून आहेत याचं खूप सांगत असताना निळोबाराय म्हणा ज्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका ज्यांची ये 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 भेटीचे
ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका अर्थ झाले पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे ज्यांची अर्थ ब्रह्मगीता ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता 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 पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मगीता पूज्य सकल लोका विश्वधारे पूज्य सकल लोका विश्वधारे हे पूज्य सकल लोका विश्वधारे हरिभक्त भूमंडळावर थोर कसे आहेत हे निळोबारायांनी अनुमान प्रमाणानं सांगितलं. निळोबाराय म्हणतात ज्या अर्थी सृष्टीचा विधाता ब्रह्मदेव ब्रह्मदेवासारख्याला सुद्धा हरिभक्ताची भेट व्हावी अशी इच्छा आहे त्या अर्थी हरिभक्त भूमंडळामध्ये थोर आहे. ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका नाही का ज्यांच्या भेटीचे अर्थ ब्रह्मादिकाला आहेत. आता ब्रह्मादिकाला का भेटीचे अर्थ आहेत संतांच्या तर त्याची दोन कारण आहेत. मुळात अगोदर जाणून घ्या ब्रह्मदेवाला भेटीची इच्छा आहे म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे कोणी सामान्य माणूस नाहीये नाही का. ब्रह्मदेव कधी होता येतं आणि इंद्र कधी होता येतं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. जैसा शतमक संपत्ती इंद्राची आलं लक्षात. आता आजचा तो विषय नाही आहे म्हणून त्याच्यावर जास्त विश्लेषण करत नाही. जसा शतमक संपत्ती इंद्राची आणि ब्रह्मदेव केव्हा ब्रह्मदेव कधी 100 जन्म घ्यावं लागतात. 100 जन्म पुढचं बोलत नाही ते अवघड आहे थोडं. काश्यत एक जन्मा जन्मो आणि ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणनो हे 100 जन्म घ्यावे लागतात. आपलं एकच नीट जाईना 80 फुटाचा रोड पूर्ण कधी 100 जन्म कधी काय शक्य आहे का नाही का. ब्रह्मदेव आहे सृष्टीचा विधाता त्याला सुद्धा संतांच्या भेटीची इच्छा आहे तळमळ आहे. काय आहे त्याचे दोन कारण आहेत. दोन एक कारण असं आहे की ब्रह्मदेवाच्या हातून एक चूक घडली होती. चूक तुम्हाला सगळ्याला माहित आहे नाही का सगळ्याला माहित आहे. आणि त्या पापाचं क्षालन फक्त संतांच्या भेटीत आहे हे ब्रह्मदेवाला माहिती होतं. जे चूक ब्रह्मदेवाच्या हातून घडलेली होती
त्या चुकीचं त्या पापाचं क्षालन संतांच्या भेटीत आहे. संतांची भेट झाली की ते माझं पाप जातं हे ब्रह्मदेवाला माहिती होतं. पापताप दैन्य जाय उठा पापताप दैन्य जाय उठा पापताप दैन्य जाय उठा पापताप दैन्य जाय उठा झालिया भेटी हरिदासांची झालिया भेटी हरिदासांची झालिया भेटी हरिदासांची पापताप दैन्य जाय पापताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासांची. नाही का, हरिदासांची भेट झाली, संतांची भेट झाली की पाप ताप दैन्य उठाउठी हो ताबडतोब. ते म्हणत नाही थांबा चहा पिऊन जातो, नाही, ताबडतोब उठाउठी. नाही का, हे माहिती होतं ब्रह्मदेवाला. म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी ब्रह्मदेव संतांची वाट बघत होते. नंबर 1. आणि नंबर 2, ब्रह्मदेवाला वेदाचा अर्थच कळना झाला. आपलं लांब आहे अजून, है का. ब्रह्मदेवाला वेदाचा अर्थ कळेना झाला. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदार्थाचा गोवा म्हणजे गोवा नाही. आपल्याला 2च माहिती आहेत, एक पणजी गोवा आणि दुसरा पानपट्टीवरचा. नाही का, गोवा म्हणजे गुंता, तो अर्थच नाही घेणार. वेदार्थाचा गोवा आणि कन्या अभिलाष हे 2 गोष्टी होत. नाही का, कन्या अभिलाष झाला ते पाप झालं. ते जाण्याचं साधन माहिती होतं की संतांची भेट झाली पाहिजे. संतांच्या भेटीत पाप जातं म्हणून संतांच्या भेटीची इच्छा ब्रह्मदेवाला. नंबर 1. आणि नंबर 2, वेदाचा अर्थ ब्रह्मदेवाला कळेना. आणि ब्रह्मदेवाला हेही माहिती होतं. भगवंताला विचारलं, भगवंताने सांगितलं मला वेळ नाही, मला वेळ नाही, सगळीकडे मला वॅक्सिन पुरवायचं आहे, मला एवढा वेळ नाही सध्या वेदाचा अर्थ सांगत बसायला, सगळीकडे लस द्यायची, एवढा वेळ नाही. आलं लक्षात, मला एवढा वेळ नाही. मग काय करा, संताकडे जातो मी, संतांना माहिती आहे. हां, वेदाचा अर्थ संतांना माहिती आहे. त्याच्यामुळे तर तुकोबारांनी छाती ठोकपणे सांगितलं, वेदाचा तो अर्थ आमाशी वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इतराने व्हावा भार माता इतराने व्हावा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इतराने व्हावा भार माता इतराने व्हावा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इराणी व्हावा किंवा इतरांनी व्हावा भार माथा. नाही का, आम्हाला वेदाचा अर्थ माहीत आहे असं तुकोबाराय म्हणतात. आलं कारण खरं सांगू तुम्हाला, वेदाचा अर्थ तुकोबारायसारख्या महात्म्याला जेवढा कळला तेवढा कोणालाच कळलं नाही. म्हणून तर म्हटले, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. नाही का, त्यांना जेवढा कळला तेवढा दुसरं कुणालाच कळालं नाही संता एवढा. लक्षात. म्हणून तो वेदाचा अर्थ जाणून घेण्यासाठी संतांच्या भेटीची इच्छा आणि पापाचं क्षालन होण्यासाठी संतांच्या भेटीची इच्छा. म्हणून ज्यांची या भेटीची अर्थ ब्रह्मादिका. लक्षात. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. आहे का, सगळ्या लोका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. निळोबाने शब्द कसे घातले बघा, पूज्य सकळ लोका आणि विश्वा झाले. आता सकळ लोका म्हटल्यानंतर विश्व आलंच की, बरोबर आहे का नाही. आणि विश्वा म्हटल्यानंतर सकळ लोका आलंच की. मग डबल डबल कस का, सकळ लोका विश्वा असं नाही आहे. नाही का, शब्दभेदात अर्थभेदा.
शब्दाचा जर भेद असेल तर नक्की अर्थाचा भेद असतो, एकच नाही आहे. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. अग्ने सकळ लोका आणि विश्वा म्हणजे विश्वाला पूज्य झाले आणि सकळ लोका म्हणजे तिन्ही लोकाला पूज्य झाले. आलं का? तिन्ही लोकाला पूज्य आहेत का नाही? तिन्ही लोकाला स्वर्ग मृत्यू पाताळ. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला 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 ध्वज तिन्ही लोकावरी, 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 उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, जाची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल. ऐशी चराचरी कीर्ती जाची, ऐशी चराचरी कीर्ती जाची, कीर्ती जाची हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, तिहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. नाही का? तिन्ही लोक म्हणजे सकळ लोका, पूज्य सकळ लोका आणि विश्वा झाले. संत विश्वाला तर पूज्य आहेतच आहेत, पण नुसत्या विश्वाला पूज्य नाहीत, सकळ लोकाला सुद्धा तिन्ही लोकामध्ये संत पूज्य आहेत. एकदा एक राजा, एक योगी आणि एक संत तिघ मिळून देवाकडे गेले. एक राजा, एक योगी आणि एक संत, तिघही देवाकडे गेले. देवाकडे गेल्यानंतर देवाचं दार वगैरे बंद होतं, बेल वाजवली दारावरची, हां डोरबेल, दार काढलं. अरे वा वा, या 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 या. देवाने म्हणलं या 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 बसा. कुठून आलात? मृत्यूलोकातून. मृत्यूलोकातून म्हणल्याबरोबर देव थोडं मागे सरकले, 6 फूट अंतरावर. आणि अगोदर विचारलं, टेस्ट करून आलात का? कोविडची चाचणी करून आली आहे का? ते म्हणले देवा सर्टिफिकेट घेऊनच आलो. म्हणले मग काही हरकत नाही, ते तर सॅनिटायझर आहे. ते सॅनिटायझर थोडं हे करा आणि मास्क वगैरे लावा आणि या. म्हणले ठीक आहे ठीक आहे म्हणले. खाली बसले. बसल्यानंतर म्हणले कस काय आलात? म्हणले असं असं हॅलो. ते म्हणले असं नाही, एक खुर्ची सोडून बसायचं. म्हणले थोडं अंतर ठेवून बसायचं. ठीक आहे म्हणले. एक जण उठले, दुसऱ्या खुर्चीवर बसले, अंतर ठेवून सॅनिटायझर, मास्क, सगळं पद्धतशीर. असं तुम्ही जसं सगळं पद्धतशीर बसलात तसंच पद्धतीने.
ते म्हणले मृत्यू लोकातून. हो, मृत्यू लोकातून. मिळाली का लस वगैरे? लस मिळाली का म्हणलं. ते म्हणले आम्ही तिसऱ्या टप्प्यात आहे, अजून दुसरा संपला नाही, आमच्याकडे यायचं आहे, अजून वेळ येईल कदाचित. इकडलं तिकडलं बोलणं वगैरे झालं थोडंसं, आणि सगळं झाल्यानंतर म्हणले कसं काय निघाल. म्हणले दर्शन घ्यायला आलो. म्हणले देवा काहीच नाही, दर्शन घ्यायची इच्छा आहे, दर्शन घ्यायला आलो. उगच म्हणले सुरू झालं. म्हणले दुसरा स्टेन येऊ लागलाय. चला आपण देवाचं दर्शन तर घेऊन यावं. आम्ही आलो. म्हणले ठीक, काही हरकत नाही, ठीक आहे, या घ्या दर्शन घ्यायला, काही हरकत नाही. सॅनिटायझर केलेलं सगळं केलं. आता थोडं थोडं लांबून घ्या, काही हरकत. ठीक आहे म्हणले. ठीक आहे म्हणल्यावर अगोदर राजा म्हणलं, मी अगोदर पुढे. ठीक आहे, हरकत नाही. राजाने अगोदर दर्शन घेतलं. राजाने दर्शन घेतल्याबरोबर राजाला देवाने आशीर्वाद दिला, दीर्घायुष्य भव, दीर्घायुष्य भव. नंतर योगी महात्मा आला आणि त्या योगी महात्म्याने दर्शन घेतलं. योग्याला भगवंतांनी आशीर्वाद दिला, अल्पायुष्य भव. नारद बाजूलाच होते. नारदाने कानात सांगितलं, म्हणले देवा तुमची टेस्ट करावं लागतं. देवाने सांगितलं कसं काय? नाही तसं लक्षणं वाटलं. राजाला दीर्घायुष्य भव आणि योग्याला अल्पायुष्य भव, आणि नंतर संत आले तर संताला आशीर्वादच नाही. मग नारदाने म्हटलं, म्हणले देवा मला वाटलं रे भाऊ तशी लक्षणं. म्हणजे ते तर असलं नाही तर मग काही थोडं बीपी तर एकदा बघून घ्या. देवाने म्हटलं अरे कशामुळे नारदा, काय कारण? म्हणले हे तिघाला तुम्ही ओळखलात का नाही? म्हणले. ते म्हणले ओळखलं. म्हणले हे सुरुवातीला आलेले. म्हणलं राजा आहे. मग त्यांना दीर्घायुष्य भाऊ. हो म्हणले. आणि हे योगी आहे ना अल्पायुष्य भाऊ म्हणलात तुम्ही? ते म्हणले हो, मी जाणून बुजून हे केलं. म्हणजे आणि संतांना आशीर्वाद नाही? म्हणले हो म्हणले. हे कसं काय असं? म्हणले आम्हाला, म्हणजे मला काही कळायला मार्ग नाही यायचा. म्हणले आशीर्वादाच्या पाठीमागं काय गमक आहे नेमकं? अरे नारदा म्हणले नंतर सांगतो, नंतर सांगतो. म्हणल्यावर मग ते नारदाला चैन कुठं पडायला लागली की असं कसं काय? राजाला दीर्घायुष्य भव, योग्याला अल्पायुष्य भव आणि संताला आशीर्वादच नाही, हे असं काय? ते म्हणले नंतर. म्हणले देवा कधी सांगतो? ते हे गेल्यावर सांगतो तुला. हे गेल्यावर सांगतो म्हणल्यानंतर नारदाला चैनच पडणार. नारदाने ह्या तिघाला म्हटलं चला चला पहिल्या पंक्तीला बसून घ्या तुम्ही, चला म्हटलं, चला जेवण करून घ्या, उशीर झाला आधी पहिल्या पंक्तीला बसून घ्या म्हणे. त्यांना घेऊन गेलो तिथं आणि त्यांना जेवायला वगैरे वाढले आणि वाढल्यानंतर येऊन हळूच देवाला म्हणले देवा आता सांगा बरं म्हणले काय गमक आहे? अरे म्हणले पहिला राजा होता, राजा त्याला दीर्घायुष्य भाऊ म्हणले दीर्घायुष्य भाऊ? हो म्हणले दीर्घायुष्य भाऊ. का? म्हणले कसं आहे? म्हणले त्यांचा इथंच थाट आहे म्हणले, त्याच्यामुळे जास्तीत जास्त दीर्घायुष्य भाऊ म्हणले. का? कारण राज्य चालवत असताना त्यांच्या हातून कळत न कळत काही जे चुका झालेल्या, काही जे घडलेलं हातून लक्षात, त्याच्यामुळं वरे ते त्यांना थोडंसं त्रास होणारच म्हणले, त्या ज्या काही चुका घडल्यात वगैरे त्याच्या नाही का, त्याच्यामुळं त्यांना दीर्घायुष्य. आणि योग्याला अल्पायुष्य. ते म्हणले योग्याला अल्पायुष्य एवढ्यासाठी म्हणले किती कष्ट आहेत ते, किती कष्ट आहेत. 6-6 महिने पोटाला अन्न नाही, ऊन नाही, तहान नाही, थंडी नाही, पाऊस नाही, पोट पाठीला लागलंय तरी हिमालयामध्ये बसून तपश्चर्या करतायत. हां, इथं तुम्हाला कोणी ओळखणार नाही, इथं तुमचे तपश्चर्येमुळं हाल आहेत. वर्य वर्य थाट आहे तुमचा, म्हणून अल्पायुष्य भव वर्य. आणि म्हणले संतांना का आशीर्वाद दिले नाही? म्हणजे संतांना का आशीर्वाद देऊ? इथं राहिले तरी पूज्य आहेत आणि वरे आले तरी पूज्य आहेत. विठ्ठल विठ्ठल
पूज्य सकळ लोका विश्वा झाले, नाही का. ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. म्हणले फक्त ब्रह्मदेवाला भेटायची इच्छा आहे म्हणून तुम्ही म्हणता महाराज हरिभक्त थोर भूमंडळी एवढंच ना. निळोबाराय म्हणले फक्त ब्रह्मदेवालाच भेटायची इच्छा असं नाही आहे. म्हणले ज्या यमाला तुम्ही सगळे घाबरता, सगळं विश्व ज्या यमाला घाबरतोय, ते यम सुद्धा हरिभक्ताच्या भेटीची वाट पाहतोय. हे निळोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. यम धर्म वास पाये नित्य काळ, यम धर्म वास पाये नित्य काळ, यम धर्म वाट पाये नित्य काळ, यम धर्म वास 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 पाये नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती ते, मनी धन्य वेळ भेटती ते, त्याचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्याचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, मने धन्य वेळ भेटती ते, मने धन्य वेळ भेटती ते, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, यम धर्म वास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ, मने धन्य वेळ भेटती ते, यम धर्म वास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ, मने धन्य वेळ भेटती ते. यमधर्म वास पाहे नित्यकाळ, मने धन्य वेळ भेटती ते. नुसतं ब्रह्मदेवच वाट पाहतोय संतांची असं नाही आहे. निळोबाराय म्हणतात यमधर्म वास पाहे नित्यकाळ, रात्रंदिवस यम सुद्धा संतांची वाट पाहतोय. लोक म्हणले महाराज आमची बघतोयस की आमची बघत नाही का, आमची वाट यम बघतोयस की, मग काय फरक आहे संताची वाट बघण्यात आणि आमची वाट बघण्यामध्ये. यम आपली वाट बघतोय आणि यम संतांची वाट बघतोय, पण दोघांच्या बघण्यातला फरक सांगू का. उगं तुम्हाला कधी भेट झाली तरी ओळखू यावं म्हणून, ओळखू यावं, कधी गाठ पडली कुठं तर ओळखू यावं म्हणून सांगतो. कसं कसं वाट बघतोय यमधर्म. हातामध्ये हार घेऊन वाट बघायला लागला की समजायचं संतांची वाट बघतोय, आणि हातामध्ये दंडुका घेऊन वाट बघू लागला की समजायचं आपली वाट बघू लागलाय. डोळ्यात पाणी आणून वाट बघू लागला की समजायचं संतांची वाट बघतोय म्हणून, आणि डोळे लाल करून वाट बघू लागला की समजायची आपली वाट बघतोय म्हणून. आलं लक्षात. पाया पडण्याच्या तयारीत असला की लक्षात घ्यायचं संतांची वाट बघू लागला म्हणून, आणि पाय वडण्याच्या तयारीत असला की लक्षात घ्यायचं आपली वाट बघतोय म्हणून. आलं लक्षात. संतांची वाट बघतोय कशासाठी. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास, नाही का. त्या यमधर्माला सुद्धा वाटायला लागलंय हे किती दिवस करावा असला धंदा.
आलं काय? किती दिवस करावं? हाय पापाचा धंदा आहे, आम्हाला स्वतःला वाटायला लागलं. किती दिवस करायचं हे असा धंदा नाही का? मला कुठंतरी कथाश्रवण ऐकायला मिळायला पाहिजे असं ते यमाला वाटायला लागलं. म्हणून यमधर्म वास पाहे नित्यकाळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते. नाही का? यम म्हणतो की धन्य वेळ आहे भेटल्याची. लक्षात की भेटावं बाबा, आम्हाला संतांची भेट व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी संतांची भेट होईल लक्षात ती वेळ धन्य. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पाय मिठी पडली तो, 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 पाय मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. नाही का? तो काळ धन्य आहे, ती वेळ धन्य आहे ज्या दिवशी संतांची भेट होईल. नाही का? हे कुण्या सामान्य माणसाला वाटत नाही आहे, हे ब्रह्मदेवाला वाटतं, हे यमासारख्याला वाटतं. हो का नाही? म्हणे धन्य वेळ भेटती ते, यमधर्म वास पाहे नित्यकाळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते. म्हणजे ज्यांची भेट ब्रह्मादेवाला आहे, इच्छा आहे ज्यांच्या भेटीची, ज्यांच्या भेटीची इच्छा यमाला आहे, त्याच्यावरून नक्की संत हे भूमंडळामध्ये श्रेष्ठ आहेत. हरिभक्त हे भूमंडळामध्ये श्रेष्ठ आहेत. लोक म्हणले निळोबारायला, म्हणले महाराज खरं सांगतो तुम्हाला, म्हणले खरं सांगतो, आम्ही थोर म्हणतो ते वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणतो, तो तसं काही आहे का संताकडे सांगा. ते म्हणले काय वेगळ्या दृष्टिकोनातून? मग नाही कसं आहे म्हणले महाराज, आम्ही थोर कुणाला म्हणतो? मठ भरपूर, शिष्य भरपूर, दाम भरपूर, ह्या 25 मागे पुढे माणसं, गाड्या 6-6 महिन्याला बदलायच्या, लक्षात भरपूर पैसा, त्याला तरी एक आम्ही थोर म्हणतो, थोर म्हणतो, मोठा महाराज म्हणतो. नाही हे सत्य आहे का नाही? आताही जर विचार केला तर हे असत्य आहे का? हां सत्यच आहे. एखादा फक्कड अवलिया साधू कुठं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये? लक्षात त्यांना कोणी ओळखत सुद्धा नाही आहे. नाही म्हणले महाराज आम्ही ह्याला आम्ही थोर म्हणतो म्हणले नंबर 1. आणि नंबर 2 मग हे नसलं तरी चालेल, गाडी घोडं शिष्य मठ काही नसलं तरी चालेल, पण असं काहीतरी ताकद राहू त्यांच्याकडं. लक्षात असं काही ताकद राहो, बिघडलेली गाडी हात लावलं की चालू हो. आलं लक्षात? पेट्रोलच्या टँकला हात लावलं की जायची गरज नाही पेट्रोल पंपावर. असं काही आहे का? तर त्याला आम्ही थोर म्हणतो. निळोबाराय म्हटले हे सगळं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे ज्यांच्याकडे पैसा आहे तर आरोग्य नाही, आरोग्य आहे तर पैसा नाही, पैसा आरोग्य असेल तर दुसरं काहीतरी कमी आहे, दुसरं काहीतरी योग्य असेल तर तिसरं काहीतरी कमी आहे. म्हणजे एक भाग्य जर वाट्याला आलं तर दुसरं भाग्य त्यांच्याकडे नाही, दुसरं भाग्य नाही. निळोबाराय म्हणतात आमच्या संताकडे सगळे भाग्य शोधत येत आहेत. लोक भाग्याच्या पाठीमागे लागत आहेत, पण आमच्या संताकडे सगळी भाग्य शोधत येत आहेत, शोधत.
आणि तुम्ही जे म्हणताना गाडीला हात लावल्यावर गाडी चालू हो म्हणून रिद्धी सिद्धी आहेत या, आलं लक्षात? या तर आमच्या संतांच्या घरी सेवा करतात. हे निळोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कामने सर्व भाग्ये तोच वीत, कामने सर्व भाग्ये तोच वीत, निळामणे सर्व भाग्य 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 तोच वीत, ओळंगीत रिद्धी सिद्धी येती ओळंगीत, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, पूजा सकळ लोका विश्व जाणे, पूजे सकळ लोका विश्व झाले, झाले झाले पूजे सकळ लोका विश्व झाले, पूजे सकळ लोका विश्व झाले, ज्याची भेटी ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, पूज्य सकळ लोका विश्व झाले, 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 ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मानिका, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय
जय गोपाल कुमारी जय गोपाल बोला गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी निळा म्हणे सर्व भाग्य चुजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. निळोबाराय म्हणतात की ज्याला तुम्ही थोर म्हणता, रिद्धी आणि सिद्धी हे संतांकडे नाहीत असं समजण्याचं कारण नाही. माऊलीसारख्या तुकोबारायांसारख्या संताकडे या रिद्धी सिद्धी होत्या, पण त्यांनी त्याला महत्त्व दिलं नाही आणि त्यांनी त्याचा वापरही केला नाही. अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. काय का नाही, ते परमानंदामध्ये तल्लीन झालेले, ते नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले नाही का, त्या नामाच्या आनंदाच्या पलीकडे त्यांना बाकी कुठलाच आनंद एवढा महत्वाचा आणि एवढा अमूल्य वाटत नव्हता. त्याच्यामुळं या रिद्धी सिद्धीला संतांनी महत्त्व दिलेलं नाही. पण ही जी सगळी भाग्य आहेत हे संताकडे शोधत येत होती, शोधत. आणि ओळंगणे चोजविती शब्दाचा अर्थ आहे शोधत येणे. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती. निळा म्हणतात सर्व भाग्य शोधत संताकडे येतात. आपल्याला जावं लागतं, आपल्याला जावं लागतं. कुठं? एखाद्या ज्योतिषाकडे. बघा सारखं मागे लागलं का, एक गेलं की एक. काय माझं काही नीट आहे का, बघा तर थोडं. आपल्याला बघत त्याला विचारत जावं लागतं. काही नाही. निळा म्हणे सर्व भाग्य चुजविती. शोधत संताकडे येतात, पण त्यांना ते महत्व देत नाहीत त्याला. रिद्धी सिद्धी येती ओळंगणे म्हणजे सेवा करणे. रिद्धी सिद्धी संतांच्या घरी सेवा करतायत, पण संत त्याला महत्व देत नाही आहेत आणि त्याचा कधी वापरही करत नाहीत. नाही असं नाही. आता रिद्धी सिद्धी संताकडे काय काय होत्या, आता विश्लेषण करणं आता वेळेअभावी एवढं शक्य नाही आहे, पण संतांनी त्याला महत्व दिलेलं नाही एवढं मोठं नक्की. म्हणून निळा म्हणे सर्व भाग्य चुजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. ज्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले ज्ञानेश्वर माऊली. सेवा संपली. वार्षिक नियमाप्रमाणे आंबेगाव येथील हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तिपरायण परमपूज्य वैकुंठवासी नागोराव बाबा यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमधील मागच्या 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातल्या आज मागच्या 6व्या दिवसाची माझी ही आजची सेवा. परंपरेनं माझ्या वडिलापासून हरिभक्तिपरायण वैकुंठवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज परंपरेपासून चालत आलेली ही सेवा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा
आणि तुझी चरणसेवा. हां, अगदी याच न्यायानं दरवर्षी माझी इथं काल्याची असेल किंवा रात्रीची असेल सेवा. आता यावर्षी बरंच थोडं टाळायचा प्रयत्न केला, पण टळली नाही. प्रेमाची माणसं, शिष्यमंडळी सगळी, स्नेहाची मंडळी, प्रेम करणारी मंडळी सगळी. खरं तर जसं कोरोना सुरू झाला, वर्षभर कुठं कार्यक्रम, एकही कार्यक्रम नाही. कोरोना सुरू झाल्यापासून, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 1 वर्षानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे, तोही आंबेगावमध्येच. कंप्लीट 1 वर्ष कुठंच कार्यक्रमाला गेलं नाही. मी परवा एकाला म्हणालोय कुणाला तर, म्हणलं स्थिती अशी झाली आहे, पटका कसं बांधावं विसरून गेलोय. वर्षभर झालं नाहीच ना, कार्यक्रमच नाही. नाहीतर रोज इथं, रात्री इथं, सकाळी उद्या असं चालू असायचं. एक वेळेस बसल्या सहज मला अभंग आठवला एक, आणि अभंग आठवल्यावर सहज म्हणलं, मी ह्या अभंगावर 5-25 वेळेस कीर्तन केलोय. का सांगितलोय बाबा, मलाच आठवणं झालं काही. अशी स्थिती निर्माण झाली. वर्ष झालं. ही आयुष्यातली पहिली वेळ आहे की असं कधी घडलं नसेल. 1 महिना असा कधी गेला नसेल लक्षात, पण वर्षभर कुठं कार्यक्रम नाही आहे. पण समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते योग्यच होतं, नाही का. कोविडसारखी ही महामारी आल्यामुळं याच्यापासून बचाव करण्याचा केवळ एकच पर्याय आपल्या समोर होता, आणि आपल्या देशासमोर होता, शासनाच्या समोर तेवढाच पर्याय होता की फक्त मॉबमधले असे कार्यक्रम कॅन्सल करणं, सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्स मेंटेन करणं, नाही का. हा एकच मार्ग आपल्यापुढे होता की त्याच्यावर मात करण्याचा. आणि आहे शेवटी कुठलीही गोष्ट भविष्यकाळामध्ये थोडं गेल्यानंतर, मागे वळून बघितल्यानंतर, बरेच वेळेस आम्हाला असंच वाटायचं बरं का. बरेच वेळेस काय असेल बाबा, काय घडलं असेल आपल्याकडून असं, हे 1 वर्षभर कोरोना वगैरे. आणि परवा एक अभंगाचं सहज चिंतन करत बसलो. आता कशा लॉकडाऊनच्या काळात काय करावं चिंतनाशिवाय, दुसरं काय होतं मार्ग आपल्याला. काय आपल्याला काही सिरियलचं काय आवड, का काही कशाची आवड, का काय लक्षात काहीच नाही, हो का नाही. फक्त मग चिंतन करत बसायचं. चिंतन करता 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 काही गोष्टी मलाच हसू यायला लागल्या. का हसू यायला लागल्या माहिती का. तो अभंग थोडं संतपर होता आणि त्याचं चिंतन करतो तो म्हणून चिंतन. आणि चिंतन करता 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 मला हसू यायला लागलं. म्हणजे हे कोरोनामुळं आता संतांची कृपा कशी राहते हे सांगायला फार सोपं झालं आहे आम्हाला. म्हणजे मला तर झालं बरं का कोरोनामुळे. म्हणजे कशी सोपं झाली. मी चिंतन करतो तर करत 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 लोक जर म्हणले महाराज कुठं डोक्यावर हात ठेवल्यावर कृपा होते होय. डोक्यावर हात ठेवल्यावर आपल्या पदी बैसविले, कृपा कटाक्ष न्याळलेले, मस्तकी तुझं ठेविल्या कर. कुठं डोक्यावर हात ठेवल्यावर कृपा होते. खरं तर जो चिंतन केलेला होता तोच अभंग घेणार होता, पण अचानक ऐन वेळेस मी पुन्हा बदलला. आलं का. म्हणलं हे कृपा होती आहे का. मग मला हसू का आलं. मी म्हणलं आता हे सांगायला फार सोपं झालं. म्हणलं कसं डोक्यावर हात ठेवल्यावर कृपा होत नाही ना. तू एक काम कर, ज्याला कोरोना झालाय त्याच्या हातात हात घाल, कृपा होतीये का नाही कळतंय तुला. म्हणजे फार आता समजावत बसण्याची गरज नाही लोकांना, फार लवकर कळणार. तुला वाटायला लागलं ना बाबा हात ठेवल्यावर कुठं कृपा होत असते का. कोरोना झालं त्याच्या हातात हात घाल, लगेच कृपा होती. 14 दिवस बस. म्हणजे कळतं ना. मी म्हणलं सोपं झालं नाही. मला तर म्हणजे सांगायला आता हे फार सोपं झालं आहे. आता तुम्ही एकदा सुरू झाल्यावर पुढे कार्यक्रम आता ऐकत आलंच. आणि ज्यावेळेस ती अभंग घेईन आणि त्यावेळेस मग मी हे सांगितलं की तुम्ही तुम्ही आठवायचं. अरे हेच महाराजांनी चिंतन करता करता आठवलं आलं. सोपं झालं. काय आहे कुणास ठाऊक, काय कशामुळं झालं, काय झालं
पण हे एक वर्षभर अशी महामारी खरं तर कित्येक जणाला म्हणजे ह्या महामारीमध्ये प्राणाला मुकावं लागलं. बरं हे सर्वसामान्य तर गेलेच गेले, पण ज्याला आपण कोरोना योद्धे म्हणतो, डॉक्टरसारखे असतील नाही का, पोलीसचे कर्मचारी असतील, सगळे स्वास्थ्य कर्मचारी असतील, आणखीन कोणी कर्मचारी जे आहेत लक्षात, ह्या सगळ्या कर्मचाऱ्यावर सुद्धा हा कोरोनाचा घाला आला आणि घरं काही काही उघडी पडली लक्षात. चला पांडुरंगाकडे प्रार्थना करूया, आपण माऊलींकडे तुकोबारांकडे प्रार्थना करूया की काही आमच्या हातून चुकलं असेल तर. बऱ्याच वेळेस कसं आहे, सगळं उगं लोकावर दोष देऊन का उपयोग आहे. प्रत्येकजण हेच म्हणतं, जमाना बिघडला, कोण नीट राहिलं, जमाना बिघडला नाही. हां हां, पण लक्षात ठेवा, ना आप बुरे है ना जमाना बुरा है, ना आप बुरे है ना जमाना बुरा है, बुरे विचार मन में लाना बुरा है. लक्षात काहीच नाही बघा, नाही काही असं समज. पण मला कधी कधी वाटतं की कधी कधी आपल्यावरही घ्यावं ना नाही का. नाही आमच्याकडूनही काही चूक झाली असेल, महाराज लोकांकडून काही चूक झाली असेल, वाटलं नसेल का देवाला एकच, अरे बाजार झालाय नुसता, नाही वाटलं असेल ना त्यालाही झालं तर काही असं नाही का, आमच्याकडून काही झालं असेल ना, काही मान्य करावं लागेल, काही हे करावं लागेल, असं करून कसं जमतं. तुम्हाला एक मार्मिक गोष्ट सांगतो. एक महाराज आजारी पडले, आजारी. मला एका महाराजांनी सांगितलं, जाऊ द्या कशाला सांगू, विठ्ठल विठ्ठल. हे बघा, थोडाच का होईना पण खरंच चांगला परमार्थ करू. थोडाच करू आपण, थोडाच करू. आणि तुम्हाला मान्य आहे का बघा, मला सांगतो का नाही, 2 ग्रामच्या हातामध्ये अंगठी राहू द्या, पण प्युअर सोन्याचे राहू द्या. हां, पॉलिश दिलेले कडेच्या कडे घालून उपयोग नाही, काही उपयोग नाही. लक्षात, त्यानं विकायला गेलं तर कामाला येत नाही आणि हाताला जड उगच, काहीच उपयोग नाही, काहीच नाही. 2 ग्रामचे राहू द्या, पण अगदी प्युअर सोन्याच्या अंगठी. थोडाच परमार्थ करा तुम्ही, पण खरंच देवाला रुजेल असा परमार्थ करा. का कोरोनाची ताकद आहे, काय कोरोनाची ताकद आहे. ज्या संतांनी, आलं लक्षात, काळ पळून जातो म्हटलं, आलं लक्षात, म्हटले का नाही, का नाही, नारायण हरी उच्चार आणि तेथे कळीकाळाचा रिग नाही. काय आहे तिथं, हां, नामाच्या चिंतने. हां, आलं लक्षात. अशी स्थिती असताना काय कोरोना केला असता, काय केला. थोडंच करा, पण खरंच सांगतो, थोडा करा परमार्थ, पण कुठंतरी त्याला रुजू व्हावा असा थोडासा चांगला परमार्थ करावा. थोडंसं कसं माहिती का, थोडं बरं हे दिखाव्याचा परमार्थ होणारा हे पुढे तुकोबारांना माहिती होतं. जेथे जावे तेथे नाही, जेथे जावे तेथे देखीचा पर्वत. लक्षात. म्हणून भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, असं भक्ती कठीण आहे, शुळावरील पोळी एवढं सोपं नाही का. तर जेथे जावे तेथे देखीचा पर्वत. जिकडं बघितलं तिकडं फक्त देखीचा पर्वत. अच्छा, आपली साधना काहीतरी, आपली तपश्चर्या काहीतरी, कुठंतरी अंतकरण गदगद होणं, कुठंतरी परमेश्वराची खरीच सेवा आपल्या हातून निस्वार्थ घडणं, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे वरचेवर जर घडत गेलं तर पांडुरंगाची कृपा आहे, सद्गुरुनाथांची कृपा आहे, माऊलीन तुकोबारांची कृपा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता जरी असलं तरी आताही झालं तर ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये सगळ्यांनी थोडंसं जे नियम आहेत ते नियम थोडे पाळावेत. खरं तर आम्हाला फार कठीण जातं या गोष्टीसुद्धा सांगणं करणं वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेस कठीण जातं. कारण बऱ्याच वेळेस असं वाटतं की आता आम्ही कीर्तनाला बोलवल्यावर नाही आलं की लोकांना वाईटही वाटतं, खरं आहे, आलं लक्षात. पण हे थोडं सांभाळणं हे गरजेचंच आहे. थोडंसं आपलं सॅनिटायझर, थोडंसं मास्क, थोडं अंतर ठेवून राहणं, आलं लक्षात. आणि थोडं जर प्रत्येक जणांना सांभाळत गेलं की विनाकारण बाहेर निघायचं नाही, काही कारण नसताना बाहेर निघायचं नाही. आम्ही त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः 15-20 दिवस घराच्या बाहेरच निघालो नाही,
अरे बाहेरच निघाले नाही. आता आम्हाला काहीच घरामध्ये वाटलं. लोक म्हणलं कस काय करमलं. म्हणलं काय देवाच्या चिंतनामध्ये राहते मस्त, न करमायसारखं काय त्याच्यामध्ये. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका सरपडू घ्या तुम्ही. हां, मस्त भगवंताच्या चिंतनामध्ये आनंदाचे लाडू खात राहायचं. काय त्याच्यामध्ये, काय त्याला आलं लक्षात. मस्त अगदी काहीच नाही त्याला. पण लोकाला नाही विनाकारण, काही गरजच नाही ना विनाकारण करायची. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये ही एवढी जरी जाणीव आपल्याला झाली तर हा परमार्थ नाही का. हाही परमार्थच आहे ना, नाही का. आपल्यामुळं दुसऱ्यालाही होऊ नये, आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला होऊ नये, आपल्या स्वतःला होऊ नये. सगळ्यांनी आपण काळजी घेऊया आणि काळजी घेऊन या कोरोनाला एकदा पूर्णपणे त्याचा नायनाट करून टाकू, त्याला एकदा हरवून टाकू आणि दाखवून देऊ की आम्ही काही कमी नाही. तुका म्हणे आम्ही हां बळी रे, नाही का. आम्ही बळी आहोत. हो, आम्ही बळी आहोत. बळी कोणतं प्रमाण आहे, कोणतं प्रमाण आहे. नाही बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. हां, भूमंडळामध्ये आम्ही बळी आहोत. बळी म्हणून तर हरिभक्त थोर भूमंडळी. हो, आम्ही बळी आहोत. बळी आहोत, वीर आहोत आणि गाडे आहोत. आता हे तीन शब्द काय आहेत, बळी, वीर आणि गाडे. तर ज्या दिवशी कंठी धरला कृष्णमणी काल्याचं कीर्तनाला अभंग घेईन त्या दिवशी सांगतो, ऐका. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. पण लगेच म्हणू नका आता पुढची तारीख द्या तेच आणि त्याच अभंगावर करा असं नका म्हणू. पण ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी सांगेन. कारण खरंच वैष्णव बळी आहेत. आपल्यासमोर कोणी कोरोना बिरोना काही राहू शकत नाही. फक्त आपला परमार्थ शुद्ध व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करावं एवढीच सगळ्यांना विनंती आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.